नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ॲग्रो टुरिझमबद्दल. तुम्हाला माहिती आहे का, शहरी लोकांना शेतातल्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे एक उत्कृष्ट साधन ठरू शकतं. चला जाणून घेऊया ॲग्रो टुरिझमच्या संधी आणि त्यासाठीची पात्रता. किमान 1 एकर जागा असावी, जागेला अधिकृत पोच मार्ग आणि गाव नकाशावर स्थित असलेली रस्ता असावा. शहरी कॉन्क्रीटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांना शेती कशी केली जाते, फळे आणि भाजीपाला कुठे आणि कसे उगवतात, त्यासाठी काय मशागत करावी लागते आणि शेतातलं जीवन कसं असतं हे जवळून पाहण्याची संधी ॲग्रो टुरिझम प्रकल्पामुळे मिळते. यामध्ये तुम्ही शेतीची मशागत आणि पीक कापणी पाहू शकता, बैलगाडीतून सफारीचा आनंद घेऊ शकता, शेतकरी पद्धतीचं अस्सल गावरान जेवण चाखू शकता. हे सगळं फक्त पर्यटकांसाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठीही एक उत्तम उत्पन्नाचं साधन आहे. प्रक्रिया: हा वापर कोणत्याही शेतीमध्ये अलाउड होतो आणि त्यासाठी नगररचना व महसूल विभागाची कोणतीही परवानगी लागत नाही. यासाठी पर्यटकांसाठी किमान 150 चौरस फूट आकाराची खोली बांधावी लागते. या आकाराच्या 8 खोल्या एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियम 2.1.2.16 अन्वये कोणत्याही परवानगीशिवाय बांधता येतात. यासाठी या नियमावलीतील अपेंडिक्स K2 नुसार शासकीय भरणा व अन्य कागदपत्रे जमा करून अर्जाची पोहोच हीच बांधकाम परवाना गृहीत धरण्यात येते. आर्थिक लाभ: बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि बँक कर्जामध्ये दाखल करून प्रकल्पास मालकांना विविध लाभ घेता येतात. मित्रांनो, ॲग्रो टुरिझममुळे शहरी लोकांना शेतातले जीवन अनुभवण्याची अनोखी संधी मिळते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करता येते. ही एक अद्वितीय संधी आहे जी तुमच्या शेतीच्या व्यवसायाला नवा आयाम देऊ शकते. ॲग्रो टुरिझमचे फायदे शेतकरी आणि पर्यटकांसाठी काय आहेत ते आपण जाणून घेऊया. तर शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत: शेतीच्या उत्पन्नाशिवाय पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्न वाढते. स्थिर उत्पन्न: शेतीच्या हंगामापासून वेगळे स्थिर आणि नियमित उत्पन्न मिळते. शेतीच्या उत्पादनाचे विक्री केंद्र: पर्यटकांना थेट शेतातून ताजे उत्पादन विकू शकता. स्थानिक रोजगार निर्मिती: स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, जसे की गाईड, सेवा कर्मचारी इत्यादी. आणि शेतीच्या कौशल्याचे जतन: पर्यटकांना शेतीच्या पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धती शिकवता येतात. जमिनीचा जास्तीत जास्त वापर: शेतातल्या रिकाम्या जागेचा पर्यटकांच्या सुविधा निर्माण करण्यासाठी उपयोग करता येतो. संवर्धन: शेतीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होते. सामाजिक प्रतिष्ठा: शेतकऱ्याची प्रतिष्ठा वाढते आणि गावातील समाजात आदर मिळतो. पर्यटन प्रोत्साहन: स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळते. अनुभव शेअरिंग: शेतकऱ्यांना त्यांच्या ज्ञानाचा प्रचार आणि विस्तार करता येतो. आता पर्यटकासाठी काय फायदे ते आपण तपासून पाहू. निसर्गाशी जवळीक: शहरी जीवनाच्या गोंधळापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येतो. आरोग्यदायी वातावरण: ताजी हवा, स्वच्छ वातावरण आणि हरित परिसर आरोग्यासाठी फायदेशीर असतो. नवीन अनुभव: शेतातील कामामध्ये सहभाग घेऊन नवीन कौशल्ये शिकता येतात. स्थानिक संस्कृतीची ओळख: गावातील पारंपरिक जीवनशैली, उत्सव आणि संस्कृती अनुभवता येतात. स्वस्त आहार: ताज्या फळभाज्यांचा शुद्ध दूध आणि गावातील खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो. आराम आणि विश्रांती: धावपळीच्या जीवनातून थोडा आराम आणि विश्रांती मिळते. शिक्षणात्मक सहल: मुलांना शेतीच्या प्रक्रियेची माहिती मिळते, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात वाढ होते. साहसी क्रिया: बैलगाडीतून सफारी, शेतात फिरणे आणि इतर साहसी क्रियांचा आनंद घेता येतो. कौटुंबिक बंधन: कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवता येतो. अभ्यास आणि संशोधन: शेतातील नवीन तंत्रज्ञान, पिके आणि जैवविविधता याबद्दल माहिती मिळवता येते. या फायद्यामुळे शेतकऱ्यांना आणि पर्यटकांना ॲग्रो टुरिझममधून विविध लाभ मिळू शकतात. महत्त्वाचा मुद्दा: ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता आणि शहरी लोकांना शेतातील जीवन अनुभवण्याची संधी मिळते. चला, शेतीला आणि पर्यटनाला नव्या उंचीवर घेऊन जाऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद आणि शुभेच्छा.